नमस्कार सर्वांचं स्वागत आहे परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, जे कोणी आपले फॉलोअर्स आहेत, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, तर त्या सर्वांनाच माहिती आहे की आपण सार्वजनिक आरोग्य विभागाचे भरतीचे जे अपडेट आहे ते भरतीचे अपडेट आपण जशी आली तशी अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो. जर कोणी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना भरती संदर्भात सर्वच माहिती असेल की नोव्हेंबरमध्ये आरोग्यमंत्री जे आंबेडकर साहेब आहेत त्यांनी काय सांगितलं होतं की 5,000 पदं आहेत. डिसेंबरमध्ये म्हणले की वित्त विभागामध्ये गेलं होतं, ते पण आपण सांगितलं होतं की त्यानंतर वित्त विभागातून अप्रूव्हल पण आलेलं आहे, असं पण त्यांची माहिती होती, ते पण आपण कव्हर केलं. तर पहा, आता सध्या जे आहे त्यानंतर डिसेंबरमध्ये एक नवीन पत्र पडलं होतं की ते पत्र अशामध्ये होतं की फेब्रुवारी जे आहे 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत जे एक्सटेन्शन भेटलेलं आहे DHSC, ती पण माहिती आपण अपलोड केली. तर पहा, जानेवारीमध्ये एक नवीन अपडेट आलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पदभरती संदर्भामध्ये. तर पहा, खूप महत्त्वाची ही माहिती असणार आहे. तुम्ही व्हिडिओ जर स्किप केला तर ही माहिती तुम्हाला भेटणार नाही. जर अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही माहिती असणार आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा, सर्व माहिती तुम्हाला समजून जाईल. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, आरोग्य सेवा आयुक्तालय जे आहे मुंबईमध्ये, तर त्या ठिकाणून हे अपडेट आलेलं आहे. तर पहा, प्रति कोणाकोणाला काढलेलं आहे अगोदर हे महत्त्वाचं आहे. त्या अगोदर तुम्ही सर्वांनी ही तारीख पाहून घ्या. बऱ्याच जणाला हा प्रश्न असतो की कोणत्या तारखेचे आहे आणि कधीचं डेट आहे. तर त्यांच्यासाठी अगोदर हे तारीख पहा, 7/1/2026 म्हणजेच काही दिवसापूर्वी, एक 5-6 दिवसापूर्वीचं हे अपडेट असणार आहे. खूप जवळचं अपडेट आहे. तर पहा, या अपडेटमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, प्रति कोणाकोणाला हे पत्र काढण्यात आलेले आहे. प्रति पहा, या ठिकाणी उपसंचालक मंडळे कार्यालय सर्व जे काही उपसंचालकचे हे मंडळ आहेत त्या सर्वांना एक पहिलं. त्यानंतर दुसरं, जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत म्हणजे डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन जे आहेत CS ऑफिसचे, ते जिल्हा रुग्णालय म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ते सर्व. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक जिल्हा सर्व रुग्णालय, जे वैद्यकीय अधीक्षकचे आहेत ते पण सर्व रुग्णालय. तर यांच्यावर प्रति हे पत्र निघालेलं आहे. विषय काय आहे पहा, विषय अशा प्रकारे आहे की पद निर्मितीच्या प्रस्तावांच्या अनुषंगाने आवश्यक माहिती विहित प्रपत्रामध्ये सादर करण्याबाबत. पद निर्मितीच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आवश्यक माहिती विहित प्रपत्रामध्ये सादर करण्याबाबत. ठीक आहे. त्यानंतर पहा, पुढे या ठिकाणी काय सांगितले, पद निर्मितीची जी काही माहिती आहे ती सादर करण्याबाबत या ठिकाणी सांगण्यात आलेले. तर पहा, सुरुवातीला उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळण्यात येते की आयुक्तालयाच्या अधीनस्थ असलेल्या विविध अशा 58 आरोग्य संस्थाच्या ठिकाणी पद निर्मिती 58 पहा, लक्षात असू द्या, 58 संस्थेच्या ठिकाणी पद निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव 21/5/2025 रोजीच्या पत्रान्वये शासनाने मान्यस्तर सादर करण्यात आला आहे. सदर प्रस्तावास म्हणजे भरतीसाठी जे आहे ऑलरेडी मंजुरी त्या ठिकाणी या तारखेला आली होती. प्रस्तावास उच्च अधिकार समितीचा मान्यता घेणे क्रम प्राप्त आहे. तसेच आयुक्तालयाच्या अधीनस्थ असलेल्या आरोग्य संस्थेच्या ठिकाणी पदाचा आकृतीबंध मंजूर करण्याची कारवाई शासन स्तरावर सुरू आहे. पहा, तुम्हाला त्या ठिकाणी पण सांगितलं होतं की अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये की जे आहे माननीय महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की जे आहे तर जुने जे RR आहेत, जुने म्हणजे भरती जे नियमावली आहे, जी का नवीन भरती होती प्रत्येक डिपार्टमेंटला चेंज करण्यासाठी सांगितली होती. जुनी फॉलो करू नका, नवीन अपडेट करा, त्यानुसार भरती करा, असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. मग तेच आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सर भरती का होत नाही आहे, भरती का होत नाही, सुरू का होत नाही भरती. तर पहा, या ठिकाणी मागचं कारण हेच आहे, आकृतीबंध मंजूर करण्याची कारवाई शासन स्तरावर सुरू आहे. आता मंजूर करायची म्हणजे या ठिकाणी जवळपास हे कंप्लीट झाली असेल. ठीक आहे, त्या ठिकाणी त्यामुळे हे कंप्लीट झाले असल्यामुळे ही मंजूर करायची तयारी या ठिकाणी चालू आहे, असं या ठिकाणी असं मांडण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने माननीय सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 24/12/2025 म्हणजेच डिसेंबरच्या महिन्यामध्ये आत्ताच काही दिवसापूर्वी रोजी झालेल्या बैठकीच्या आयुक्तालयाच्या अधीनस्थ असलेल्या आरोग्य संस्था व त्याकरता मंजूर भरलेली रिक्त पदे जे आहेत याबाबतचा ताळमेळ करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याची सूचना माननीय सचिव यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे आता या ठिकाणी हा पॉईंट काय सांगतोय पहा की जे पदं रिक्त आहेत, जे पदं भरलेली आहेत, हा पूर्ण माहिती त्या ठिकाणी काढायचा असं या ठिकाणी सांगण्यात आले. त्यानुसार सर्व आरोग्य संस्थांना प्रमुखांना निर्देशित करण्यात येते की त्यांना त्यांच्या आरोग्य संस्थेच्या ठिकाणी मंजूर भरलेल्या व रिक्त असलेल्या पदाची माहिती खालील प्रपत्रामध्ये अनुषंगाने सोबत जोडलेल्या पदाच्या यादीमध्ये नमूद करून
8/1/2026 पूर्वी संबंधित उपसंचालक मंडळ कार्यालयांच्या मार्फत आयुक्ताला सादर करावी. हे पत्र कधीचं आहे? 7 तारखेचं. माहिती कधी मागितली आहे? 8च्या अगोदर. म्हणजे माहिती काय झालेली आहे? वरी गेलेली आहे. म्हणजे प्रत्येक तालुका जिल्हा त्या ठिकाणाहून किती पदे रिक्त आहेत ती माहिती जी आहे वरी महाराष्ट्र शासनाकडे गेलेली आहे. तर पहा या ठिकाणी कशा प्रकारे यांनी मागितलं होतं. या ठिकाणी पहा मंडळ कार्यालयाचे नाव, जिल्ह्याचे नाव, त्यानंतर रुग्णालय, त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये रुग्णालयाचं ट्रॉमा केअर असेल किंवा सेंटरचं नाव, पद मंजुरीचे शासन निर्णयाचा दिनांक त्या ठिकाणी दिलेला आहे. पदनाम कोणते पदनाम आहेत? 7व्या वेतनानुसार सुधारित वेतन श्रेणी त्यांची काय आहे. त्यानंतर शासन निर्णयानुसार मंजूर असलेल्या पदांची संख्या, जे शासनापासून मंजूर किती आहेत, आणि त्यानंतर मंजूर असल्यानंतर भरले किती आहेत. मंजूर जर 100 असतील त्यामधले जर 70 भरले असतील तर मग या ठिकाणी आकडा रिक्त किती येईल? 30. तर मग हे 30 या ठिकाणी भरले जातील. असं या ठिकाणी ही माहिती या ठिकाणी त्यांना मागवलेली आहे. समजले या ठिकाणी. त्यानंतर पुढे पहा, उपरोक्त तक्त्यात नमूद केल्यानुसार जिल्ह्याच्या अधीनस्थ असलेल्या आरोग्य संस्थेकडून आवश्यक माहिती संकलित करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक यांची राहील. म्हणजे डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन यांच्याकडे ही पूर्ण माहिती म्हणजे सोपवलेली आहे जबाबदारी, की त्यांनी पूर्ण जिल्ह्याची किती पदे रिकामी येतं, किती भरलेली येतं, वरी काय पाठवायचं हे त्यांच्याकडे माहिती असं त्यांच्याकडे हे सोपवलेलं आहे. तसंच मंडळ कार्यालयाच्या अधीनस्थ असलेल्या सर्व आरोग्य संस्थांकडून आवश्यक माहिती संकलित करण्याची जबाबदारी सनियंत्रण अधिकारी म्हणून कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित उपसंचालक मंडळ कार्यालय यांची राहील. म्हणजे असताना हे काम सोपून दिलेलं आहे, कोणता भाग बघायचा आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी ही जी माहिती दिलेली आहे, पहा या ठिकाणी हे पूर्ण तक्ता आहे. या तक्त्यामध्ये ही पूर्ण माहिती अशा प्रकारे भरायची आहे. मंडळ कार्यालयाचं नाव, त्यानंतर जिल्ह्याचे नाव, कोणत्या जिल्ह्यामध्ये, त्यानंतर ट्रॉमा जसं तुम्हाला वरी सांगितलं, त्यानंतर पद, त्यानंतर पहा पदनाम, हे पदनाम दिलेलं आहे. या पदनाममध्ये कोणते पदं येतात. ठीक आहे. तर या मध्ये पहा S23 जे आहे, हे जे आहेत हे सगळ्यात क्लास 1चे पदं आहेत. जे 23, 20 वगैरे आहेत हे सिनियर पदं आहेत. त्यामध्ये पहा नंतर मग खाली जे येतात पहा या ठिकाणी बालरोग तज्ज्ञ, त्यानंतर अनेस्थेटिक असेल, शारीरिक शास्त्र असेल, वैद्यकीय अधिकारी वगैरे असेल, हे सर्व वरचे पदं. तर या ठिकाणी पहा आपलं जे आहे आरोग्य विभागामधलं जे स्टाफ नर्स जे आहे यामध्ये पहा अधिसेविका जे आहे, पहा या ठिकाणी मेट्रन वगैरे असे पदं या ठिकाणी, सहाय्यक अधिसेविका वगैरे हे पण पदं या ठिकाणी आहेत. सिनियर जे काही इन्चार्ज असेल, त्यानंतर पहा या ठिकाणी अधिसेविका आहे, त्यानंतर सहाय्यक अधिसेविका जे की S16 मध्ये मोडतं. यांचं बेसिक जे असते हे बेसिक म्हणजे यांचं जे वेतनची श्रेणी आहे कोणत्या याच्यामध्ये मोडते तर यामध्ये येते. तर पहा या ठिकाणी दुसरे पण पदे यामध्ये आहेत. पदस इन द सेन्स पहा या ठिकाणी परिसेविका, त्यानंतर अधिपरिचारिका, कर्करोगामधले बालरोग परिचारिका, त्यानंतर मानसोपचार परिचारिका, हे जे आहेत पहा या ठिकाणी जे स्पेशलायझेशन झालेले स्टाफ नर्स त्यांचं हे या ठिकाणी वेतन श्रेणी जोडलेली आहे. ठीक आहे. त्यानुसार त्यांची सुधारित वेतन श्रेणी जी आहे ही जोडलेली आहे. त्यानंतर पहा DMRचे जे आहे पहा या ठिकाणी 35,400 ते 11,2,400 जे आहे, म्हणजे ठीक आहे 1,12,400 जे आहे या ठिकाणी अधिपरिचारिका, म्हणजे DMRच्या स्टाफ नर्सचं जे बेसिक आहे या ठिकाणी S13 मध्ये येतं. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी DMRचं पण स्टाफ आहे. तर अशा प्रकारची सर्व माहिती या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी प्रत्येक विभागाची जे आहे विभागामध्ये पदाची माहिती या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे. तर पहा हे तुमच्यासाठी खूप खूप आनंदाची बातमी, माहिती मागवण्यात आली आहे म्हणजे भरतीच्या हालचाली चालू आहेत, लक्षात असू द्या. पहा तुम्हाला या ठिकाणी एक पॉईंट खूप आवर्जून सांगतो मी. बरेच जण म्हणत असतील पद भरती येणार नाही, इलेक्शनलाच येईल किंवा मग इलेक्शन झाल्यानंतर येईल किंवा मग 2028, 27, 29चं जे काही इलेक्शन आहे तेव्हा भरती वगैरे येईल. तर पहा लक्षात असू द्या, हे जे आहे जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत हे कोणालाच माहीत नसतं की जाहिरात कधी येईल. ठीक आहे. मग तुमचं काम एवढंच आहे की जाहिरातीसाठी तुम्ही अभ्यास प्रिपरेशन चालू करणं. जेव्हा ऑफिशियल जे नोटिफिकेशन येईल, ऑफिशियल येईल, तेव्हा आपण लगेच अपडेट करण्याचा प्रयत्न करूच. पण तुमचा अभ्यास चालू ठेवा. PDF आल्यानंतर लगेच मी तुम्हाला सर्क्युलेट करून टाकतो. लगेच जाहिरातचं तुम्हाला सर्वांना हे अपडेट देऊन टाकतो आपल्या सर्व YouTube, Instaच्या मार्फत. तर तुमचा अभ्यास चालू असणं गरजेचं आहे. जाहिरातीचं काम चालू आहे. कसं आहे पहा, तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. तुम्हाला तहान लागली आणि तुम्ही विहीर खणताय, ठीक आहे, त्या ठिकाणी ती गोष्ट चुकीची आहे. तुम्हाला कसं आहे त्याचप्रकारे जाहिरात आली मग अभ्यास करा, ठीक आहे, हे पण चुकीचं आहे. तर तुम्हाला काय करायला पाहिजे, आत्ताच तुम्ही अभ्यास चालू करा, कारण जाहिरात आल्यानंतर तुम्हाला फक्त 40 ते 45 दिवस भेटतील. त्यावेळेस तुम्हाला खूप कमी वेळ वाटेल. आता अभ्यास चालू केला तर हे जे आहे तुमचं खूप मदत होऊन जाईल. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.